नमस्कार मित्रांनो, जे के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 9 जानेवारी 2025 रोजी महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, 18वा सूर्यकिरण सैन्य अभ्यास कोणत्या देशात आयोजित करण्यात आला? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी. आपला प्यारा भारत देश आणि नेपाळ या दोन देशांदरम्यान सूर्यकिरण सैन्य अभ्यास आयोजित करण्यात आला. तर आपण इतर काही महत्त्वाचे युद्धाभ्यास पाहू. तसेच ऑस्ट्रेलिया देशासोबत लष्करी सराव हा अष्टहिंद होतो. बांगलादेशासोबत लष्करी सराव संप्रीत हा होतो. तसेच चीन या देशासोबत लष्करी सराव हँड इन हँड हा होतो. फ्रान्स या देशासोबत लष्करी सराव शक्ती तसेच नौदल सराव हा वरुणा होतो. आणि हवाई दलाचा गरुड हा आपल्या प्यारा भारत देशासोबत फ्रान्स देशाचे युद्ध सराव होतात. तसेच इंडोनेशिया देशासोबत गरुड शक्ती हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो. प्रश्न दुसरा, कावेरी इंजिन कोणत्या संस्थेद्वारे विकसित करण्यात आले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए. DRDO या संस्थेद्वारे कावेरी इंजिन विकसित करण्यात आले आहे. तर DRDO बद्दल आपण माहिती पाहू. DRDOचा फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. स्थापना झाली आहे 1998. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. अध्यक्ष आहेत समीर व्ही कामत. प्रश्न तिसरा, डेटा व्यवस्थापनासाठी अलीकडेच कोणत्या संस्थेने निवाहिका वेब पोर्टल सुरू केले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए. NIT पाटणा या संस्थेने डेटा व्यवस्थापनासाठी निवाहिका वेब पोर्टल सुरू केले आहे. माहिती पाहू. निवाहिका हे प्लॅटफॉर्म डेटा संकलन तसेच स्टोरेज आणि विश्लेषण सुलभ करते, कार्यक्षमता वाढवते. तसेच निवाहिका रिअल टाइम डेटा प्रोसेसिंग, सानुकूल करता येण्याजोगे डॅशबोर्ड आणि विद्यमान सिस्टीमसह अखंड एकीकरण डिजिटल डेटा हाताळणी आणि व्यवस्थापनामध्ये एक नवीन बेंचमार्क स्थापित करते. तर NIT पाटणावर माहिती फुल फॉर्म पाहू. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पाटणा. स्थापना झाली आहे 1886 मध्ये. तर संचालक आहेत प्रदीप कुमार जैन. प्रश्न चौथा, कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात लोसर उत्सव साजरा करण्यात येतो? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी. लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये लोसर उत्सव साजरा करण्यात येतो. तर लडाख या केंद्रशासित प्रदेशाची माहिती पाहू. राजधानी आहे लेह. केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषणा करण्यात आली आहे 31 ऑक्टोबर 2019 मध्ये. लेफ्टनंट गव्हर्नर आहेत BD मिश्रा. तसेच महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहे हेमस राष्ट्रीय उद्यान. प्रश्न पाचवा, संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत न्याय परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी. न्याय मदन बी लोकूर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच माहिती पाहू. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस म्हणून अँटोनियो गुटेरेस यांची नियुक्ती. त्यांचा कार्यकाल हा 12 नोव्हेंबर 2028 पर्यंत असेल. तसेच अंतर्गत न्याय परिषद मध्ये 5 सदस्य असतात, ज्यात कारेमेन आर्टिगस उरुग्वे, रोजली बाल्किन ऑस्ट्रेलिया देशाचे आहेत, स्टेफिन ब्रेझिनी ऑस्ट्रेलिया देशाचे आहेत, जे पोन्झेनल USA यांचा समावेश आहे. तर युनायटेड नेशन ट्रस्टशिप कौन्सिल म्हणजेच संयुक्त राष्ट्र न्याय परिषद स्थापना झाली आहे 1945. मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. अध्यक्ष आहेत जेम्स कारियुकी. प्रश्न 6वा, फ्युचर लीडर ऑन वन एशिया पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय अभिनेता कोण ठरला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी. आयुष्यमान खुराना हे पहिले फ्युचर लीडर ऑन वन एशिया पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय ठरले आहेत. तसेच महत्त्वाची माहिती पाहू. कॅरेक्टर मीडिया आणि गोल्डन टीव्हीने सादर केलेल्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच विशेष बाब म्हणजे यावर्षी हा पुरस्कार जिंकणारे आयुष्यमान हे पहिले भारतीय ठरले आहेत. प्रश्न 7वा, मेलबर्न क्रिकेट क्लबने भारताच्या कोणत्या माजी क्रिकेटपटूला मानद सदस्यत्व बहाल केले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन डी. सचिन तेंडुलकर यांना मेलबर्न क्रिकेट क्लबने मानद सदस्यत्व बहाल केलेले आहे. तर मेलबर्न क्रिकेट क्लब स्थापना झाली आहे 1938 मध्ये. तसेच
तेंडुलकरने आपल्या 24 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारतासाठी आपल्या 5 कसोटी आणि 7 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये अनुक्रमे 449 आणि 190 धावा केल्या आहेत. प्रश्न 8वा. कोणत्या देशाने 14 वर्षाखालील मुलांसाठी मोफत करत उपचार देण्यासाठी घोषणा केली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए. नेपाळ या देशाने 14 वर्षाखालील मुलांना मोफत उपचार देण्यासाठी घोषणा केली आहे. माहिती पाहू. नेपाळ सरकारने 14 वर्षाखालील मुलांसाठी ठरवलेल्या सार्वजनिक रुग्णालयामध्ये मोफत कर्करोग उपचार जाहीर केला आहे. तसेच ही योजना 16 नोव्हेंबरपासून लागू करण्यात आली आणि पालकांवरील आर्थिक भार कमी करण्याचा उद्देश आहे या योजनेमागचा. नेपाळ या देशाबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे काठमांडू. चलन आहे नेपाळी रुपया. अध्यक्ष आहेत रामचंद्र पौडेल. पंतप्रधान आहेत के.पी. शर्मा ओली. प्रश्न 9वा. महाराष्ट्रात पत्रकार दिन दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए. 6 जानेवारी या दिवशी महाराष्ट्रात पत्रकार दिन हा साजरा केला जातो. तर इतर काही महत्त्वाचे दिवस पाहू आपण. 1 जानेवारी हा DRDO दिवस तसेच जागतिक कुटुंब दिवस म्हणून साजरा केला जातो. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस. 6 जानेवारी महाराष्ट्र पत्रकार दिन. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस. 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन. 14 जानेवारी सशस्त्र सेना दिग्गज दिन. 15 जानेवारी भारतीय सैन्य दिन. 19 जानेवारी राष्ट्रीय लसीकरण दिवस. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदान दिवस तसेच राष्ट्रीय पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिवस आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न 10वा. कोणत्या राज्याने 100% नळाद्वारे पाणी देण्याचे 5वे हर घर जल राज्य ठरले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए. पंजाब हे राज्य 100% नळाद्वारे पाणी देणारे 5वे हर घर जल राज्य ठरले आहे. तर माहिती पाहू. हर घर जल ही योजना भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने 2019 मध्ये सुरू करण्यात आली आहे. तसेच उद्दिष्ट आहे प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दररोज 55 लिटर नळाने पाणी नियमितपणे पुरवण्याचे आहे. तसेच 2024 पर्यंत दीर्घकालीन आधारावर ही राष्ट्रीय ग्रामीण पेयजलाची पुनर्रचना करण्यात आली आहे. पंजाब राज्याबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे चंदीगड. स्थापना झाली आहे 26 जानेवारी 1950 मध्ये. राज्यपाल आहेत गुलाबचंद कतारिया. मुख्यमंत्री आहेत भगवंत मान. लोकसभा सीट आहेत 13 व राज्यसभा सीट आहेत 7.